मनूला यायला उशीर झाला होता. मनू म्हणजे अण्णा आणि आजीची नात आणि त्यांच्या मुलीची म्हणजेच करुणाची मुलगी. मनू मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला होती. मेडिकलची परीक्षा पास झाली आणि एका वर्षाची इंटर्नशिप केली की ती डॉक्टर होणार होती. तिच्या लग्नाची काळजी आजीला नव्हती, कारण तिने तिचे लग्न विरूशी म्हणजेच वीरेंद्रशी, जो डॉक्टर संदीपचा मुलगा होता, त्याच्याशी ठरवले होते. आजीच्या मनात आले की संदीप आणि करुणा लग्न करणार होते. पण करुणाचे असे झाले तरी संदीप लग्नासाठी 2 वर्ष थांबला होता. शेवटी करुणाच्या आई वडिलांनीच त्याच्या मागे लागून दुसऱ्या मुलीशी त्याला लग्न करायला लावले. कारण करुणा थांबली असली तरी जग तिच्यासाठी थांबणार नव्हते. म्हणून वीरूला घेऊन आली आणि आजीच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिने आजीला ती वीरेंद्रशी लग्न करणार आहे हे सांगितले. 25 वर्षांपूर्वी करुणा सुद्धा अशीच संदीपला घेऊन आईकडे आली होती आणि आई, हा संदीप MD करतोय, आम्ही लग्न करणार आहोत, असे तिने सांगितले होते. आज तसेच वाक्य करुणाची मुलगी मनू आजीला, करुणाच्या आईला सांगत होती. आजी भूतकाळात गेली. तिची मुलगी करुणा नर्स होती. त्याच हॉस्पिटलमध्ये संदीप MD करत होता. त्याची परीक्षा झाल्यावर दोघे लग्न करणार होते. करुणा नोकरीत ओव्हरटाईम करायची. ते दोघे चित्रपट, हॉटेल, टॅक्सी अशी कुठलीही मजा करत नव्हते, कारण त्यांना संदीपच्या कन्सल्टिंग रूमसाठी पैसे साठवायचे होते. त्या दिवशी 3 वाजले तरी मनू घरी आली नव्हती. आजी तिची वाट बघत होती. तिची 11ची मीटिंग होती, पण 3 वाजले तरी मनू जेवायला आली नव्हती. आजी पुन्हा भूतकाळात गेली. तिला तो दिवस आठवला ज्या दिवशी घाईघाईने बनवलेले पोहे खायला करुणा घरी आलीच नाही. आणि आज तसेच जेवण मनूची वाट पाहत होते. त्या दिवशी खरे तर सकाळी नाही, तर आदल्याच दिवशी संध्याकाळी करुणाने घरी यायला हवे होते. करुणाचे आई वडील तिची वाट पाहत होते. डबल ड्युटी असली तर करुणा घरी फोन करून कळवायची, पण आज तिचा फोन आला नव्हता. शेवटी तिच्या आईने सिस्टर कुशनना फोन केला, पण त्या जागेवर नव्हत्या. आईच्या मनात नको नको त्या शंका येऊ लागल्या. आईने करुणाच्या मैत्रिणींना प्रेमा, उषाला फोन केला. त्या घरी पोहोचल्या होत्या, पण करुणा अजून घरी आली नव्हती. प्रेमाकडून आईला कळले की जेव्हा प्रेमा आणि उषा घरी जायला निघाल्या तेव्हा करुणा कपडे बदलायला जात होती. पण त्यापुढे काय झाले त्यांना काहीच माहिती नव्हते. आईने प्रेमाला विचारले की अगं, पण करुणाला निघायला उशीर का झाला? तेव्हा प्रेमा सांगू लागली की अहो, ती नेहमीची सोहनलालची भानगड. त्याची तक्रार करण्यासाठी करुणा सिस्टर कुशेंना शोधत होती. नियमात जरा कुचराई केलेली करुणाला खपत नव्हती. तिला सगळ्यांनी किती समजावण्याचा प्रयत्न केला होता की त्या सोहनलालच्या भानगडीत पडू नकोस, तो वाईट आहे. पण करुणाने कोणाचेही ऐकले नव्हते. आईने प्रेमाला विचारले की आता काय केले सोहनलालने? प्रेमा म्हणाली, नेहमीचेच. करुणा डॉग वॉर्ड मध्ये होती. भटक्या कुत्र्यांना पकडून तिथे आणत होती. त्यांना दूध, मटण असा पौष्टिक आहार दिला जात होता. सर्जरीचा अभ्यास करणारे शिकाऊ डॉक्टर सरावासाठी त्या कुत्र्यांवर ऑपरेशन करायचे. सोहनलाल त्याच वॉर्डमध्ये वॉर्डबॉय होता. तो कुत्र्यांसाठी असलेले दूध चोरून प्यायचा, मटण घरी न्यायचा आणि मग भूक लागली की कुत्री रडायची, ओरडायची. करुणाने त्याला 1-2दा रंगेहात पकडले होते. त्याला ताकीद सुद्धा दिली होती, पण सोहनलाल काही सुधारला नाही. करुणाने सोहनलाल बद्दल तिच्या आई वडिलांना सुद्धा सांगितले होते. तेव्हा तिचे आई बाबा तिला म्हणाले होते की तू कशाला त्यात पडतेस त्या कुत्र्यांसाठी? पण करुणाने त्यांचे सुद्धा काही ऐकले नाही. करुणाबद्दल प्रेमाकडून विशेष काही आईला कळले नाही. म्हणून तिने शेवटी संदीपला फोन केला आणि करुणाबद्दल विचारले. तेव्हा संदीप म्हणाला की तो करुणाला परीक्षा होईपर्यंत भेटू शकणार नाहीये, कारण ते दोघे दुपारी कॉफी प्यायला भेटले तेव्हा करुणानेच त्याला आता MD ची परीक्षा होईपर्यंत भेटायचे नाही अशी ताकीद दिली होती. आणि करुणा खूप कडक शिस्तीची असल्यामुळे संदीपला सुद्धा तिचे ऐकावे लागणार होते. करुणाच्या आईला त्या दिवशी तिच्या मैत्रिणीकडे सुधाकडे तिच्या मुलीच्या मंगळागौरीसाठी जायचे होते. सगळ्या बायका तिच्यासाठी थांबल्या होत्या. शेवटी करुणाचे बाबा म्हणजेच अण्णा आईला म्हणाले की तू जा मंगळागौरीला, करुणाचा फोन आला तर मी आहे घरी. शेवटी आई मंगळागौरीसाठी निघून गेली. रात्रभर सगळ्या बायकांबरोबर ती तिकडे खेळत होती, चेष्टा मस्करी करत होती. पण त्याच वेळी तिची करुणा डॉग सर्जरी लॅबमध्ये थंड फरशीवर पडलेली होती. रक्ताळलेली, खरचटलेली, उद्ध्वस्त करुणा. नेहमी व्यवस्थित राहणाऱ्या करुणाचे कपडे ओरबाडलेले होते, फाटलेले होते. कधी पदरही ढळू न देणारी तिची करुणा अर्धनग्न अवस्थेत तिथे विवळत होती, किंचाळत होती. आणि तिची आई सुधाकडे मैत्रिणींबरोबर खेळत होती. करुणावर सोहनलालने बलात्कार केला होता. मुक्या कुत्र्यांच्या हक्कासाठी त्यांना न्याय मिळवून देणारी तिची करुणा
तिच्या गळ्याभोवती तीच कुत्र्यांची साखळी आवळली गेली होती. ढोपरं कोपरं टेकून कुत्र्यासारखी ती आक्रोश करत होती. मनूने लहानपणी कुत्र्याचे पिल्लू पाळण्यासाठी तिच्या आजी अण्णाकडे हट्ट धरला होता. पण रस्त्यातली ती कुत्री पाहिली तरी करुणाच्या आईच्या अंगावर शहारा यायचा. मग एकदा मनूला अण्णांनी समजावले की आईला कुत्रा चावला म्हणून ती हॉस्पिटलमध्ये आहे. आणि तेव्हापासून मनूने कुत्र्याचा हट्ट सोडला. रात्रभर मंगळागौर जागवून करुणाची आई सकाळी घरी आली. पण तरीही करुणाचा फोन आला नव्हता. आई अण्णांची झोपमोड व्हायला नको म्हणून कदाचित तिने रात्री फोन केला नसणार असे त्यांना वाटले. पण आता सकाळी येईल तेव्हा तिला खूप भूक लागलेली असेल म्हणून आईने पटापट पोहे भिजत टाकले. करुणाचे आणि तिच्या वडिलांचे प्रेम काही वेगळेच होते. आईला माहित होते की आल्यावर ती काही लगेच खायला बसणार नाही. आधी जाऊन ती तिच्या अण्णांना बिलगेल, त्यांच्याशी गप्पा मारेल, मजा मस्ती करेल आणि मग पलंगाखालची बॅग बाहेर काढेल आणि तिने संदीपने त्यांच्या संसारासाठी जमवलेले पैसे सोनं नाणं बघत बसेल. तिने हौसेने एक मंगळसूत्रही तयार करून ठेवले होते. करुणाने ठरवून ठेवले होते की संदीपकडे कितीही पैसे आले आणि त्याने तिला 100 मंगळसूत्र जरी केली तरी हे मंगळसूत्र ती कधीच मोडणार नाही. कारण हे तिचे पहिले मंगळसूत्र होते. ते तिच्या सुनेला किंवा मुलीला त्यांच्या लग्नात ती देणार होती. करुणाच्या आईने आजही ते मंगळसूत्र जपून ठेवले होते. मनूने सुद्धा लग्नात विरूला ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधायला सांगितले होते. जी आई गेली 25 वर्षे निश्चित पडून आहे त्या आईचा आशीर्वाद म्हणून ती ते कायमचे तिच्याकडे ठेवणार होती. करुणाला ऍडमिट केल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षात जगभरचे पत्रकार, डॉक्टर्स करुणाला पाहायला गर्दी करायचे. तिची कीव आणणाऱ्या बातम्या छापून आणायचे. खरं तर कोमात पडलेल्या करुणाला पाहून कीव वाटण्यापेक्षा स्त्रियांवरील अत्याचाराविषयी चीड यायला हवी होती. करुणाच्या आईच्या मनात विचार येत होते की हल्ली कितीही समान हक्काचे वारे व्हायला लागले असले तरी जोपर्यंत पुरुषांवर बलात्कार होत नाही तसेच स्त्रियांवरील बलात्कार पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत स्त्रीला समान दर्जा मिळाला असे अजिबात म्हणता येणार नाही. करुणा लहान होती तेव्हा आईच्या मैत्रिणीकडे एक संत आले होते. आई त्यांच्या दर्शनासाठी करुणाला घेऊन गेली होती. करुणाने त्यांच्या पायावर डोके ठेवले तेव्हा खूप वेळ त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग म्हणाले की विशीनंतर हिला निद्रेचा विकार होऊ शकतो. घरी आल्यानंतर करुणाच्या आईने ही गोष्ट तिच्या बाबांना सांगितली. तेव्हा हसत ते म्हणाले की 20 हे प्रेमात पडायचे वय असते. कुठला तरी मुलगा आपल्या करुणाचे काळीज चोरेल आणि मग तिला निद्रानाशाचा विकार जडेल, बाकी काही नाही. आईच्या मनात आले करुणाला निद्रेने नाही तर महानिद्रेने घेरले आहे, ज्याला इंग्रजीत कोमा म्हणतात. पण डॉक्टरांचे म्हणणे होते की करुणाच्या या अवस्थेला कोमाही म्हणता येणार नाही, कारण कोमातला माणूस मेल्यासारखा पडून असतो. सभोवतालच्या परिस्थितीची त्याला जाणीव नसते. पण करुणा मात्र मध्येच हसते, रडते, डोळे हलवते. पुरुषांचा आवाज कानावर आला तर किंचाळायला लागते. किंचाळता किंचाळता गुडघे आणि कोपरे टेकून कुत्र्यासारखी होते. डॉक्टर म्हणतात की त्या सोहनलालने तिच्यावर जो अत्याचार केला त्याच्या आठवणी तिच्या मेंदूत अजूनही साठवलेल्या आहेत. सोहनलाल 7 वर्षाची शिक्षा भोगून सुटला सुद्धा. पण करुणा मात्र कोणताही अपराध केलेला नसताना गेली 25 वर्षे अजून शिक्षा भोगतेय. आईला तो काळा दिवस आठवला. ती पोहे टाकण्याच्या तयारीत होती. इतक्यात फोनची बेल वाजली. अण्णांनी फोन घेतला आणि त्यांचा चेहराच उतरला. त्यांनी फोन ठेवला आणि करुणाच्या आईला म्हणाले की आत्ताच्या आत्ता आपल्याला करुणाच्या हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. ते दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर तिथे खूप गर्दी होती. पोलीस होते, नर्सेस, डॉक्टर्स, इतकेच काय तर पेशंटची सुद्धा गर्दी झाली होती. हॉस्पिटलचा स्टाफ संपावर जायचे म्हणत होता. आमच्या सुरक्षेची काळजी हॉस्पिटल घेणार नसेल तर आम्ही कामं का करायची असे ते म्हणत होते. करुणाच्या मैत्रिणीच नाही तर पेशंट सुद्धा रडत होते. इतक्यात कोणीतरी करुणाचे आई वडील असे कुजबुजले आणि त्यांना वाट मोकळी करून दिली. डॉग लॅब मधून करुणाला वॉर्डमध्ये आणले होते. तिच्या पलंगाच्या बाजूलाच संदीप हुंदके देत बसला होता. करुणा किंचाळत होती. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. डॉक्टरांनी सांगितले की सिडेटिव्हज देऊन सुद्धा करुणा शांत होत नाहीये. आईने करुणाला जवळ घेतले, थोपटले. पण करुणा आईला सुद्धा ओळखत नव्हती. करुणाचे वडील तिला करुणा बेटा असे म्हणून गोंजारायला गेले आणि करुणाने शरीर आक्रोशून घेतले. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण भीती दिसू लागली. ती आक्रोश करायला लागली. त्याच क्षणी तिच्या आईला जाणवले की करुणाच्या नजरेत आता सगळी नाती संपली होती. पुरुष हा पशु इतकाच ठाम विश्वास शिल्लक राहिला होता. करुणाला गळफास लावून साखळीने गच्च आवळल्यामुळे तिच्या पाठीच्या मणक्याला लागून असलेल्या मेंदूच्या खालच्या नसा दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळेच करुणा शुद्धीवर येत नव्हती आणि बेशुद्धही होत नव्हती.
झोपेची इंजेक्शन्स देऊन सुद्धा तिला झोप लागत नव्हती. तिच्या मेंदूचा एक्सरे काढला तर रक्ताच्या साकळलेल्या गाठी त्याच्यात दिसल्या. करुणाला घाईघाईने ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. आईला वाटले की आता करुणा बरी होईल, पण न्यूरोलॉजिस्ट ऑपरेशन करून बाहेर आल्यावर तिच्या आईवडिलांना म्हणाले की ते काही खोटी आशा त्यांना दाखवणार नाहीत. त्यांनी रक्ताच्या गाठी काढल्या आहेत, पुढचं नुकसान थोपवलं आहे इतकेच, पण ज्या नसा दुखावल्या आहेत त्याचा परिणाम कळण्यासाठी त्यांना थांबावे लागेल. आईने विचारले, किती वेळ? डॉक्टर म्हणाले, 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष, काहीच सांगता येत नाही. ती शुद्धीवर किती वेळाने येईल? आईने पुन्हा विचारले. डॉक्टर पुन्हा तेच म्हणाले, सांगता येणार नाही. ॲनेस्थेशिया 2-3 तासांनी उतरेल, पण याचा अर्थ ती शुद्धीवर येईलच असे नाही. आपल्या हातात फक्त वाट पाहणे आणि प्रार्थना करणे एवढेच आहे. या सगळ्या वाक्यांचा अर्थ करुणाच्या आई अण्णांना समजला. स्टेटमेंट घेण्यासाठी थांबलेले पोलीस जेव्हा निघून गेले, ते त्यांचे जाणे त्यांना जास्त बोलके वाटले. करुणाला वॉर्डमध्ये आणले. तिच्या पलंगाच्या एका बाजूला संदीप आणि दुसऱ्या बाजूला करुणाचे आई अण्णा बसले होते. संदीप करुणाच्या आईबाबांना म्हणाला की तुम्ही घरी जा, मी थांबतो इथे करुणाजवळ. आई म्हणाली, नको, आम्ही गेलो आणि ती शुद्धीवर आली तर? संदीप म्हणाला की एवढ्यात ती शुद्धीवर येणार नाही. तिचे आत्ता जे ऑपरेशन केले आहे ते फक्त डॅमेज कंट्रोलसाठी केले आहे, पण संपूर्ण निदान होऊन त्यावर इलाज केल्याशिवाय ती शुद्धीवर येणार नाही. त्यासाठी काही महिनेही लागतील. संदीपने सांगितले की अमेरिकेला सुद्धा अशीच एक केस घडली होती. ती सुद्धा नर्स होती. बाबांनी विचारले की ती किती दिवस कोमात होती? संदीप हे सांगायला तयार नव्हता, पण शेवटी त्याने सांगितले की ती 11 वर्षे कोमात होती. आईने आश्चर्याने विचारले, 11 वर्षांनी ती शुद्धीवर आली? संदीप म्हणाला, नाही, ती कोमातच गेली. हे ऐकून करुणाच्या आई अण्णांना धक्का बसला. अण्णा उठून बाहेर गेले. त्यांनी सगळ्यांसाठी चहा मागवला. चहा पिऊन झाल्यावर ते संदीपला म्हणाले की आम्ही दोघेही आता घरी जातो. आम्हाला सावरण्यासाठी थोडासा वेळ हवाय, पण उद्यापासून इथे करुणाजवळ तिची आई किंवा मी बसेन. तू इथे यायचं नाही. तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. परीक्षा होईपर्यंत करुणाला अजिबात भेटायचे नाही. पाहिजे तर 5-10 मिनिटे चहा कॉफी घ्यायला तू येत जा, पण आधी अभ्यास कर. करुणा शुद्धीत आल्यावर तू पास झाल्याची आनंदाची बातमी आपल्याला तिच्या कानावर घालायची आहे. संदीप म्हणाला, त्याचं लक्ष अभ्यासात लागणार नाही. अण्णा म्हणाले, कदाचित हा विषय बोलायची ते घाई करतायत, पण आत्ता त्यांनी जो निर्णय घेतलाय तीच करुणाची इच्छा असणार याची त्यांना खात्री आहे. संदीपने विचारले, कसला निर्णय? अण्णा म्हणाले, अमेरिकेतल्या डॉक्टरांचे करुणाबद्दलचं ओपिनियन काय आहे ते आपण आधी पाहू. पण त्यांचे मत काहीही असले तरी जर 1 वर्षात करुणा शुद्धीवर आली नाही तर तू तिला विसरून जायचं आणि एखादी चांगली मुलगी बघून लग्न करायचं. संदीपला आज एकावर एक धक्के बसत होते. हे सगळं ऐकायची त्याच्या मनाची तयारी नव्हती. संदीपच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. एकाच दिवशी त्या प्रसंगांना सामोरे जायची ताकद त्याच्यात नव्हती. अण्णा संदीपला म्हणाले की आम्ही तुला जावई नाही तर आमचा मुलगाच मानतो. आज आमची मुलगी आयुष्यातून उठली आहे आणि आता आमचा मुलगाही उद्ध्वस्त झालेला सहन करण्याची ताकद आता आमच्यात नाही, आणि म्हणून तू 1 वर्षापेक्षा जास्त करुणासाठी थांबायचे नाही. एवढे बोलून करुणाचे आई अण्णा हॉस्पिटलमधून बाहेर पडले. संपूर्ण प्रवासात अण्णा शांतच होते. घरी गेल्यावर ते विचार करत शांत बसून राहिले. शेवटी करुणाच्या आईला राहावे ना. ती त्यांना म्हणाली, काहीतरी बोला ना. ते म्हणाले की आज त्यांना दासबोध आठवतोय. त्यातल्या काही ओळी करुणाच्या आईला सांगून ते म्हणाले की आपली करुणा लगेच शुद्धीवर आली नाही तर अंत्यसंस्काराची वाट पाहणारे शरीर आणि करुणा यात काही फरक राहणार नाही. ती एकतर लवकर बरी व्हावी, नाहीतर देवाने तिला घेऊन जावे. कारण जर ती ते दोघे गेल्यावर उठली तर या जगात एकटी राहील. आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी परमेश्वराकडे याचना करणारे ते पहिलेच बाप असतील असे म्हणून ते हमसाहमसी रडू लागले. आईने त्यांना जवळ घेतले व ती त्यांना थोपटू लागली. याच दरम्यान केव्हा तरी करुणाच्या आईला पहिला हार्ट अटॅक आला, पण अण्णांच्या वेदनेपुढे तिला तिची वेदना जाणवली नाही. अमेरिकेवरून डॉक्टरांचे एक खास पथक आले होते. अमेरिकेतल्या एका नामांकित न्यूरोसर्जनने करुणाची शस्त्रक्रिया मोफत करण्याची तयारी दाखवली, पण ऑपरेशन यशस्वी होईल याची शाश्वती ते देऊ शकत नव्हते. जगभरातील डॉक्टरांचे करुणाबद्दलचे रिपोर्ट्स येत होते. त्यांचा अर्थ संदीप करुणाच्या आईबाबांना समजावून सांगत होता. करुणावर हल्ला ती कामावर असताना झाला होता, त्यामुळे सगळा खर्च हॉस्पिटल करत होते. महिन्याभरानंतर हॉस्पिटलने अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण नर्सेस संपावर गेल्या. महिला आयोग, मानवी हक्क आयोग मध्ये पडले
आणि हॉस्पिटलला माघार घ्यावी लागली. सोहनलालला पकडून पोलिसांनी त्याच्यावर खटला भरला होता. पण करुणा काही शुद्धीवर येत नव्हती. अण्णा रात्रभर करुणाजवळ बसून असायचे आणि सकाळी आई बसायची. एके दिवशी सकाळी करुणाची आई तिच्या रूममध्ये जाणार इतक्यात एका वॉर्डबॉयने तिला सांगितले की सिस्टर कुशननी तिला बोलावले आहे. करुणाची आई त्यांना भेटायला गेली तेव्हा करुणाच्या आईला सिस्टरनी विचारले की करुणाची मासिक पाळी कधी आली होती. करुणाची पाळी नियमित असायची. ती कधीच मागे पुढे नसायची. तिच्या आईने सांगितले की करुणाबरोबर हे जे काही घडले त्याआधी 2 आठवडे तिची पाळी आली होती. कुशे म्हणाल्या, करुणा इथे 6 आठवडे आहे आणि त्यात तिची मासिक पाळी आली नाहीये. त्यामुळे आता करुणाच्या तपासण्या कराव्या लागतील.